चातुर्मासामध्ये केलेल्या पुण्याचे फळ भगवंत महाविष्णू कसे प्रदान करतात? सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत सुप्तम भवेदितम. भगवान जगन्नाथ अर्थात महाविष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर जग सुप्त म्हणजेच आज्ञाधारक स्थिर विश्रांतीच्या स्थितीत येते. अशा स्थितीत म्हणजेच चातुर्मासात मन स्थिर एकाग्र अवस्थेत असताना भगवंत महाविष्णूंची किंवा आराध्य दैवतेची व्रत वैकल्ये उपासना साधना अर्चन आपण करतो किंबहुना ते करावे. विबुद्धे त्वयि बुद्धेत जगत सर्वम चराचरम. भगवंत जेव्हा देवप्रबोधिनी एकादशीला जागे होतात तेव्हा भगवंताबरोबर संपूर्ण सृष्टी प्रबुद्ध अर्थात जागृत अवस्थेत येते. इदम व्रतम मया देवम गृहीतम पुरतस्तव निर्विघ्नं सिद्धिमायातु प्रसादत्वम तव केशव. चातुर्मासात केलेली व्रत वैकल्ये सत्कर्म उत्तम आचरण ध्यान धारणा साधना याची सर्व फळे भगवंत विष्णू आपल्याला जागृत अवस्थेत योग निद्रेतून जागृत अवस्थेत आल्यानंतर आपल्याला उत्तमरित्या प्रदान करतात. म्हणून चातुर्मास हा खूप महत्त्वाचा उत्तम सांगितलेला आहे. धन्यवाद.